जोहार जयादिवासी मित्रांनो, उद्या 13 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिन युनोमार्फत घोषित झालेला आहे आणि त्याचं सेलिब्रेशन आपल्या देशभरात होत आहे। या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून आपली इंडिया लेवलची संस्था आहे एबॉरिजिन कोऑर्डिनेशन काउन्सिल ऑफ इंडिया, या काउन्सिलच्या वतीने एक निवेदन तयार करण्यात आलेलं आहे। हे निवेदन माननीय आपले राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती मुर्मूजी आणि प्रधानमंत्री आणि इतर आपले राज्यातील प्रमुख आहे आपले मुख्यमंत्री यांच्यापर्यंत हे निवेदन आपण या ठिकाणी दिलेलं आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत। या निवेदनामध्ये 1 ते 32 आपल्या मागण्या आहेत ज्या आपल्या राष्ट्रीय आणि राज्य आणि आपल्या गाव पातळीवरील आहे। अशा समस्या आहे, या समस्यांचं आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनांवर शासनामार्फत किंवा केंद्र असो राज्य असो या दोन्ही पातळीवर योग्य तो उचित कार्यवाही व्हावी अशी या ठिकाणी आपण विनंती केलेली आहे। माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि ते आजच्या आज वरच्या टेबलला पाठवण्यात येतं असं या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। हे जे निवेदन आहे हे निवेदन 32 मागण्या आहेत। शिवाय आपल्या राज्यामध्ये आपल्या आदिवासीमध्ये जे काय बिगर आदिवासी घटक समाज आहे ते धुडगूस घालत आहेत। आता या आठवड्याभरापासूनचा आपण सोशल मीडिया पाहिली तर बंजारा समाजाचं नवीनच एक मागणी तयार केलेली आहे त्यांनी आणि आपल्या आदिवासीमध्ये घुसायचा प्रयत्न करतायत। आम्हाला आदिवासीचा दर्जा द्या असं ते म्हणतात। उठसूट रोज महिन्या 2 महिन्याने कोणतरी नवीन समाज घटक उठतो आणि आदिवासीमध्ये द्या। जसं काय आदिवासी हे सर्व यांच्यासाठी पुरण ठेवलेलं आहे, म्हणून या ठिकाणी ते प्रत्येक जो उठतो तो आदिवासीमध्ये येण्याचा प्रयत्न करतो आहे। या बंजारा समाजाची जी मागणी आहे ती कदापि मान्य करू नये, कदापि विचार करण्यात येऊ नये म्हणूनही या ठिकाणी नमूद केलेलं आहे। अशा ठिकाणी हे निवेदन आपण या ठिकाणी दिलेलं आहे।